जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली। आता पाहुयात सुपरफास्ट 50 बातम्या। पुण्यात इंडिया आघाडीचा उद्या पहिला मेळावा। शरद पवार, आदित्य ठाकरे आणि नाना पटोले कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार। बारामती शिरूर लोकसभा निवडणुकीसंदर्भात व्यूहरचनाही निश्चित केली जाणार। यवतमाळ वाशिम लोकसभेची जागा ठाकरे गटाकडे जाण्याची शक्यता। ठाकरे गटातील माजी आमदार संजय देशमुखांकडून मतदारसंघामध्ये भेटीगाठींचा दौरा सुरू। सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये संभाव्य उमेदवारांकडून प्रचाराचा धडाका। लोकसभा मतदारसंघामध्ये पंचरंगी लढत होण्याची शक्यता। नंदुरबार लोकसभेसाठी काँग्रेसकडून अद्याप उमेदवाराच्या नावाची चाचपणी सुरूच। भाजप खासदार हिना गावितांच्या विरोधात काँग्रेस तगडा उमेदवार देण्याची शक्यता। नंदुरबार लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीकडून तयारी सुरू। आपचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष अजित पाटलांकडून मतदारसंघाचा आढावा। अशोक चव्हाणांचे कट्टर समर्थक असलेले आजी माजी आमदार काँग्रेसकडून नांदेड लोकसभेसाठी इच्छुक। माजी आमदार वसंत चव्हाण आणि आमदार मोहन हंबर्डे यांच्याकडून लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त। वर्धा लोकसभा निवडणूक लढण्यास हिंगणघाटचे माजी आमदार राजू तिमांडे इच्छुक। तिकीट मिळाल्यास शरद पवार गटाकडून लढण्यास तयार असल्याची तिमांडेंची माहिती। अजित पवार गटाचे नेते उत्तम जानकर भाजपकडून सोलापूर लोकसभा लढण्याच्या तयारीत। उत्तम जानकरांनी भाजप नेत्यांची भेट घेतल्यानंतर चर्चांना उधाण। छगन भुजबळांचे पुत्र माजी आमदार पंकज भुजबळांच्या दौऱ्याला मालेगावमध्ये विरोध। दौरा अडून मराठा संघटनांकडून भुजबळांच्या विरोधात घोषणाबाजी। पंकज भुजबळांवर मालेगाव तालुका दौऱ्यातून माघारी फिरण्याची वेळ। बुलडाणा ते मोताळा रोडवरील उद्धव ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर अज्ञातानं फाडले। सर्व बॅनरवरील फक्त जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांचेच फोटो फाडल्याचं समोर। सोलापूरमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुख मनीष काळजेंवर गुन्हा दाखल। कार खरेदी व्यवहारामध्ये फसवणूक, दमदाटी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। मनसेच्या जमील शेख हत्याकांड प्रकरणामध्ये मुख्य आरोपी ओसामाला 2 दिवसीय पोलीस कोठडी। तर अजित पवार गटाच्या नजीब मुल्लांनी हल्ल्याची सुपारी दिल्याचा जमील शेखच्या नातेवाईकांचा आरोप। काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर प्रथमच अशोक चव्हाण आज नांदेड दौऱ्यावर। पक्षांतरानंतर 11 दिवसांनी अशोक चव्हाण नांदेडला जाणार। माठ डॉक्टरांच्या मागण्यांबाबत मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय होणार। अजित पवारांची माठ डॉक्टर संघटनेच्या प्रतिनिधींशी फोनवरून चर्चा। तर माठ डॉक्टरांच्या मागण्यांना मंत्रिमंडळ मंजुरी देणार असल्याचा अजित पवारांचा आश्वासन। पोलिसांच्या वार्षिक 15 दिवसांच्या सुट्टीचा पगार रद्द। 15 दिवसाच्या वार्षिक सुट्टीचा पगार रद्द करण्याचा शासनाचा निर्णय। पोलीस दलामध्ये नाराजी असल्याची चर्चा। छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस आयुक्तांची गाडी आणि कार्यालयाची तोडफोड। तक्रार नोंदवून घेत नसल्याच्या कारणावरून तोडफोड केल्याची माहिती। पुणे ड्रग्ज प्रकरणातील मुख्य मास्टर माइंडचं नाव समोर। संदीप उर्फ सनी दुनिया असं मुख्य आरोपीचं नाव। पुणे पोलिसांकडून फरार असलेल्या सनी दुनियाचा शोध सुरू। ड्रग्ज प्रकरणी दिल्लीमधून अटक केलेल्या 4 आरोपींना घेऊन पुणे पोलीस पुण्यामध्ये दाखल। दिल्लीमधील छापेमारीमध्ये पुणे पोलिसांनी 970 किलो ड्रग्ज जप्त केलं। भाईंदरच्या धावगी परिसरामध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकावर हल्ला। हल्ल्याप्रकरणी उत्तम सागरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। 3 आरोपी पोलिसांच्या ताब्यात। कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यामध्ये एका खासगी शाळेच्या बसमध्ये 50 ते 60 विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास। बस एका शाळेची आणि विद्यार्थी दुसऱ्या शाळेमध्ये जात असल्याचा प्रकार। राज्यातील शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा मार्ग मोकळा। शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संच मान्यतेचा शालेय शिक्षण विभागाचे निर्देश। पुणे विमानतळाच्या जुन्या टर्मिनलवरून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक। काउंटरच्या रांगा ते पॅसेंजर लाऊंजमधील गर्दीमुळे सुविधा कोलमडल्या। पुण्यात मिळकत कर थकवणाऱ्यांच्या इमारतीसमोर महापालिका बँड वाजवणार। बँड वाजवत थकबाकी वसूल करण्याचा पालिका प्रशासनाचा निर्णय। सातारा जिल्हा एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यासाठी 381 कोटींची मान्यता। महाबळेश्वर प्रतापगड किल्ल्याचं पर्यटनाच्या दृष्टीनं जतन करणार। मुनावळेमध्ये महिनाभरामध्ये वॉटर स्पोर्ट्स सुरू करणार, शिंदेंची घोषणा। पुणे विभागामध्ये दौंड रेल्वे जंक्शनचा समावेश करण्यास मंजुरी। 1 एप्रिल 2024 पासून निर्णयाची अंमलबजावणी होणार, सुप्रिया सुळेंची माहिती। नंदुरबारच्या शालू तालुक्यामधील 51 ग्रामपंचायतींकडे 9 कोटी 3 लाखांची थकबाकी। लोकसभेच्या आचारसंहितेमुळे 45 दिवसांमध्ये थकबाकी वसूल करण्याचं आव्हान। नंदुरबारमध्ये जलजीवन मिशनच्या कामावरून स्थायी समितीमध्ये खडाजंगी। काम वर्षभरानंतरही पूर्ण होत नसल्यानं जिल्हा परिषद सदस्यांमध्ये नाराजी।
परभणीच्या जिंतूर पोलीस ठाण्यामध्ये मृताच्या नातेवाईकांचा गोंधळ. पोलीस अधिकाऱ्याच्या गाडीनं उडवल्यानं मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप. नागपुरात मध्यरात्री दरोड्याच्या तयारीमध्ये असलेल्या 2 आरोपींना पकडण्यात धंतोली पोलिसांना यश. आरोपींकडून 5 दुचाकी आणि 1 कार जप्त. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. नागपुरात पुन्हा 2 हत्येच्या घटना समोर. जाततरोडी परिसरामध्ये 22 वर्षीय तरुणाची निर्घृणपणे हत्या, तर बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका इसमाची हत्या. नांदेडमध्ये रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा टायर फुटल्यानं अपघात. एकाचा मृत्यू तर 4 जण जखमी. शासकीय रुग्णालयामध्ये जखमींवर उपचार सुरू. नंदुरबारमध्ये एटीएम फोडून 27 लाखांची चोरी, तर शहाद्यामध्ये घरफोडीतून 6 लाखाच्या चोरीची घटना. जिल्ह्यामध्ये चोरींच्या प्रमाणामध्ये मोठी वाढ. धुळ्यामधल्या साक्री तालुक्यामधल्या प्रकल्पाच्या पाणी पातळीमध्ये घट. प्रकल्पांमध्ये केवळ 38% पाणीसाठा शिल्लक. पाण्याचा जपून वापर करण्याचं आवाहन. धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती 4 दिवस बंद राहिल्यानंतरही फक्त 500 गोणी कांद्याची आवक. मात्र कांद्याला प्रति क्विंटलला 1850 रुपयांचा भाव मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधान. पंढरपूरमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये पहिल्या भारत कृषी प्रदर्शनाचं आयोजन. सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी नागरिकांना पाहायला मिळणार. लातूरच्या बाजारपेठेमध्ये तुरीच्या बाजारभाव 10,000हूनही अधिक. बाजारपेठेमध्ये दररोज 6 ते 7 हजार क्विंटल तुरीची आवक. तूर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंद. नाशिकच्या लासलगाव जवळच्या कोटमगावमध्ये आकाशातून वस्तू पडल्यानं शेतकऱ्यांमध्ये घबराट. हवामान माहिती मिळवण्यासाठी हवेमध्ये सोडले जाणारे यंत्र तुटून पडल्याची पोलिसांची माहिती. सुरगाड्यातून लाल वादळ नाशिकच्या दिशेनं. शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी माकपा आणि किसान सभेतर्फे मुक्कामी मोर्चा. 26 फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महामुक्कामी आंदोलन. अमरावतीच्या अप्पर वर्धा धरणग्रस्त शेतकऱ्यांचा आमदार देवेंद्र भुयार यांच्या कार्यालयासमोर आंदोलन. मागील 9 महिन्यांपासून आंदोलन सुरू असून सरकारनं दखल न घेतल्यानं प्रकल्पग्रस्त शेतकरी आक्रमक. गोंदिया जिल्ह्यामध्ये कृषी पंपांना 12 तास वीज पुरवठा करण्याची शेतकऱ्यांची मागणी. शेतकऱ्यांचं राष्ट्रीय महामार्ग 6 वर रस्ता रोको आंदोलन.